रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळबणी गावात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अनधिकृत भंगार गोदामाचे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर या ठिकाणची बातमी माझे कोकणने प्रसारित केली होती। त्यानंतर या गोदामातील काही साहित्य घाईघाईने अन्यत्र हलवण्याची हालचाल सुरू झाल्याचे दिसून आले। दरम्यान या गोदामात लोटे एमआयडीसीतील विविध कारखान्यांमध्ये वापरली जाणारी प्रेशर मशिनरी तसेच इतर संशयास्पद साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। या साहित्याची कायदेशीर नोंद आहे का, त्याचा स्रोत काय आहे आणि संबंधित विभागांनी याची चौकशी केली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याचा आम्हाला भंगारच्या व्यवसायाचा प्रचंड त्रास होतोय। याला आम्ही वारंवार कंप्लेंट केलेली आहे, तक्रार पण केलेली आहे की तुम्ही हा जो व्यवसाय हा इथनं उचला। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची परमिशन नाही आहे हा व्यवसाय करण्यासाठी। आणि ह्यांचा जो काय व्यवसाय करतात त्यांचे जे काही केमिकलचे ड्रम येतात ते केमिकलचे ड्रम त्यांचं जे पाणी आहे हे पावसाचं पाणी आमच्या इथे जमिनीमध्ये मुरतं आणि आमच्याकडे घरात पिण्यासाठी बोरिंगचं पाणी आहे। त्याच पाण्यामुळे आम्हाला स्किनचे प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये सगळ्यांना होत असतात। बऱ्यापैकी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही हे इथनं व्यवसाय चेंज करा, जागा बदली करा। त्यानंतर त्यांचे जे स्टँडिंग प्लॅस्टिक क्रशर आहे त्या प्लॅस्टिक क्रशरच्या मशीनचा एवढा मोठा आवाज असतो, तर आम्ही सांगितलं हे मशीनला एमआयडीसी शिवाय परमिशन मिळत नाही। पण ह्यांना हे गावात कसं काय परमिशन मिळालं बसवायला? त्या मशीनचा एवढा मोठा आवाज आहे की त्या आवाजामुळे आमच्या घरात मुलांना अभ्यास करायला त्रास होतो, आम्हाला घरात शांती मिळत नाही। त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं हे मशीनचं तुम्ही इथनं बंदोबस्त करा आणि हे मशीन उचला, हे भंगारचा व्यवसाय इथनं चेंज करा। यामुळे आमच्या गावाचा जे काय शोभा आहे त्या शोभा आमची खराब होते गावाची। त्यानंतर ह्यांच्या भंगारसाठी मोठमोठे ट्रक येत असतात, हे ट्रकमुळे इथे रस्त्यावरती अपघात होण्याचे चान्सेस आहेत, हेही आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे मोठा चिखलाचा त्रास होतो यांचा। आणि हे यांचं जे काय घाण पाणी आहे, सांडपाणी हे काय यांची जी काय माणसं राहणारी आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे। ही माणसं इथेच प्लॅस्टिकच्या पाठीमागे आडोशाला संडास बाथरूम सगळं करत असतात। ह्यांना कुठल्याही प्रकारचं बाथरूम नाही, संडास नाही, टॉयलेट नाही, स्वच्छतेचा कुठलाही यांच्याकडे अभाव आहे। तर आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे जे काय तुमचा भंगारचा व्यवसाय आहे तो हा इथनं तुम्ही चेंज करा, जागा बदली करा तुम्ही। ह्याची आम्ही गावात सरपंचांनाही पोलीस पाटलांनाही कंप्लेंट केलेली आहे। ओके, आम्ही आता ह्याची लेखी कंप्लेंटही द्यायला तयार आहे मी, आणि हा व्यवसाय लवकरात लवकर इथनं हटवावा ही आमची मागणी आहे।